साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. संभाजी ब्रिगेडच्या विचारांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करण्याची भावना ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या सोबत संभाजी ब्रिगेडनं जाण्याचा विचार करत त्यांना पाठिंबा देत राहुल जगताप यांना विजयी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानामध्ये उतरली आहे, असं प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे यांनी केलंय. श्रीगोंदा इथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडनं अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी भिंगारदिवे तसेच नगर महासचिव अवी मेढे, तालुका अध्यक्ष श्याम जरे, उपाध्यक्ष दिलीप लबडे, उपाध्यक्ष रवींद्र महंदडुळे तसेच उपाध्यक्ष संतोष जावळे, कार्याध्यक्ष सतीश श्रीराम, संघटक भाऊसाहेब माने, सचिव सुहास गाडगे, शहराध्यक्ष सुहास होले तसेच उपाध्यक्ष दीपक साबळे आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना परकाळे यांनी मराठा आरक्षणावरती घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राहुल जगताप यांचं निलंबन झालं होतं आणि या निलंबनाची पर्वा न करता माजी आमदार राहुल जगताप यांनी मराठा आरक्षणामध्ये ठाम भूमिका घेतली आहे. राहुल जगताप हे संभाजी ब्रिगेडच्या विचारांचे असल्यानं सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करत त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय, असं जाहीर करत त्यांना निवडून आणण्यासाठी ब्रिगेडचे कार्यकर्ते जीवाचं रान करणार आहेत, असं त्यांनी म्हटलं. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे ब्रिगेडच्या माध्यमामधनं सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्तिगत हितसंबंध न जोपासता प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, हे महत्त्वाचं आहे. संभाजी ब्रिगेडनं दिलेला पाठिंबा मला विजयाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे, असा विश्वास श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी हरिदास शिर्के, टिळक भोस, सुभाष काळाने तसेच उत्तम टाके, शिवप्रसाद उबाळे यांच्यासह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते. आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ असतील, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष श्याम भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून मी या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवतोय, मला आज त्यांनी पाठिंबा दिला. सुरुवातीला मी त्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर त्यांच्या बऱ्याच दिवसापासून आपण जर पाहिलं की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून खूप मोठी चळवळ हे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी उभं करण्याचं काम केलं. विविध वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही सार्वजनिक विषय आहेत त्या प्रत्येक विषयामध्ये लक्ष घालून प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका त्यांनी आजपर्यंत घेतली आणि म्हणून तशाच पद्धतीची भूमिका त्यांनी माझ्याजवळ मांडली की आपल्याला उद्याच्या काळामध्ये मराठा आरक्षण असेल, आमचं OBC समाजाचं आरक्षण असेल, आमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, त्याचबरोबर आमचं धनगर समाजाचं आरक्षण असेल, हे विविध ज्या आरक्षणाचे जे वेगवेगळे समस्या निर्माण झाल्या या समस्यांमधून या समाजाला एक चांगली दिशा देऊन यांच्या समस्या कुठेतरी सुटल्या पाहिजेत याच्यासाठी तुम्हाला ठाम भूमिका घ्यावं लागेल. त्याचबरोबर श्रीगोंदा शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून आमचं संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भातला खूप दिवसापासूनचा विषय प्रलंबित आहे. ज्या वेळेस श्यामभाऊला ह्यांना माझी मदत लागत त्या वेळेस मी नेहमी मदत करण्याचं काम केलं आणि खरं तर संभाजी महाराजांचं स्मारक झाल्याच्या नंतर आमच्या श्रीगोंदा शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यातल्या तरुणांना अजून एक वेगळ्या प्रकारची दिशा त्या स्मारकामुळे मिळणार आहे. ज्या स्मारक त्या ठिकाणी होणार आहे तिथं एक इतिहास कशा पद्धतीने आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून
जास्तीचं माहिती ही सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोच करून तरुणांमध्ये एक नवं चैतन्य कसं त्याच्या माध्यमातून निर्माण करता येईल याच्यासाठी तो त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याही प्रयत्नात मी इथून मागेही सहभागी होतो आणि भविष्यकाळातही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी जोराचा हातभार लावणार आहे. आणि म्हणून खरं तर या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न उचलून घेऊन प्रश्न सोडवण्याची हातोटी जी आमच्या ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे त्याच्यासारखी हातोटी मी आजपर्यंत कधी बघितली नाही. आणि म्हणून खरं तर त्यांच्या आज पाठिंब्यामुळं माझं विजयाकडचं जे या ठिकाणी लक्ष आहे ते अजून जास्त स्पीडने मी विजयाकडे जाईल याची मला निश्चित स्वरूपात खात्री आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळं माझा विजय अजून जास्त निश्चित झाला आहे ह्याच्या बाबतीत मला आता मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि म्हणून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं परत एकदा मनापासून ह्या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघासाठी या मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांचं बैठक घेण्यात आली. गेल्या 3 दिवस झाले तालुक्यात दौरा करून सर्व गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार राहुल कुंडलिकराव जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 2014ला राहुल जगताप आमदार असताना संभाजी ब्रिगेडला अपेक्षा व्यक्त केली की मराठा असेल मुस्लिम समाज असेल याच्या आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय स्पष्ट असावी, आपण आमच्या भूमिकेसोबत असावं अशी भूमिका व्यक्त केल्यानंतर नागपूर अधिवेशनावर जेव्हा संभाजी ब्रिगेडनं रुमणे मोर्चा काढला होता त्या रुमणे मोर्चामध्ये ते स्वतः सहभागी झाले आणि त्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी या भूमिकेबाबत आक्रमक भूमिका घेतली आणि म्हणून त्यांना निलंबन करण्यात आलं. त्यांनी निलंबनाची पर्वा न करता या विषयावर काय सातत्यानं चांगल्या पद्धतीनं काम आमच्या सोबत केलंय. आणि म्हणून जो माणूस आधीपासूनच आमच्या विचारांचा आहे, आमच्या विचारांशी काम करतो, आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, आमच्या ज्या व्यथा आहेत त्यावर तो माणूस आमच्यासोबत आधीपासूनच काम करतोय. अशा माणसासोबतच आपण गेलं पाहिजे ही भावना कार्यकर्त्यांची आमची झाली. त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तसं तर पाहिलं गेलं तर त्यांचा नावाचा गैरवापर करून या राज्यामध्ये सत्ता कमावण्याचा धंदाच चालू झालेला आहे. परंतु मध्यंतरी 4-5 दिवसापूर्वी शिवसेना प्रमुख उभाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये सत्ता आली तर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू. ही बाब संभाजी ब्रिगेडला जिवारी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून छत्रपतींचं दैवतीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी ते सुरू करण्याचा प्रयत्न केलाय. हे संभाजी ब्रिगेड कदापि होऊ देणार नाही. संभाजी ब्रिगेड या माध्यमात अतिशय आक्रमक असून उद्धव साहेबांना आव्हान देतो, एक वीट मंदिराची रचून दाखवा, मग तुम्हाला दाखवतो आम्ही. आमची भावना आहे ते तुम्हाला इच्छाच आहे तर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करा, एक शिवसृष्टी निर्माण करा आणि त्या माध्यमातून तुम्ही जनतेमध्ये रयतेमध्ये शिवरायांचा जाज्वल्य इतिहास घेऊन जा. परंतु त्यांचं मंदिर उभारण्याचा आमचा 100% विरोध आहे आणि तो आम्ही उभारू देणार नाही. ही भावना ज्यावेळेला आम्ही बोललो त्यावेळेला राहुलदादांनी सांगितलं जिल्ह्याचं नाही परंतु या श्रीगोंदा शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे अनेक दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील आहे. मी आमदार होऊ अथवा ना होऊ परंतु श्यामभाऊ आजरे आणि त्यांच्या सहकार्यांना त्यांनी शब्द दिला की निवडणूक संपताच आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीला वेग देऊ आणि एक भव्य दिव्य असं स्मारक आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं शिल्प त्या ठिकाणी उभा करू. अशा पद्धतीनं अनेक मुद्द्यावर त्यांनी आम्हाला सकारात्मक अशी भूमिका दर्शवली. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्यांनी आम्हाला आवाहन केलं की माझ्यासोबत या, आपण सर्व मिळून यापुढच्या काळात एकत्रितपणे लढू. संभाजी ब्रिगेडच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संधी देऊ अशा पद्धतीची आमची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मी या आपल्याद्वारे तमाम श्रीगोंदा मतदारसंघातील आणि नगर तालुका मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो की आपण स्वच्छ चारित्र्य, पारदर्शक चारित्र्य आणि निष्ठतेच्या बाबतीतला एक स्वच्छ असा माणूस राहुल कुंडलिकराव जगताप शरदचंद्र पवार पक्षाचे माध्यमातून काम करत असताना एकनिष्ठ असलेल्या पवारसाहेबांशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराच्या पाठीची संभाजी ब्रिगेड उभा आहे. आपणही सर्वांनी यांच्या पाठीशी उभा राहावं. 2014 ते 2019 या कालामध्ये विधानसभा सदस्य असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. लोकांच्या व्यथा समस्या समजून घेतलेल्या आहेत आणि म्हणून जनतेला रयतेला मी विनंती करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.